मीरा भाईंदरकरांसाठी एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण की दहिसर ते काशीगाव मेट्रो स्टेशनची पाहणी आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे। या दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांशीही बोलणी केलेली आहे आणि 25 डिसेंबरपर्यंत हा जो मेट्रो लाईन आहे हे सुरू करण्याचं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिले। ते माझ्यासोबत आता सर काय सांगाल, मीरा भाईंदरकरांसाठी बहुप्रतीक्षित असलेली आणि आनंदाची बातमी आहे, किती वर्षापासून प्रतीक्षा होती त्यांची? बघा, मी 2009ला पहिल्यांदा आमदार झालो आणि माझ्या जे ब्रोशर जे होतं किंवा वचननामा जो होता त्यामध्ये मेट्रो ह्या शहरामध्ये मी घेऊन येईल असं आश्वासन दिलं होतं। तत्कालीन काँग्रेस सरकार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असताना त्या ठिकाणी फिजिबल नाही म्हणून त्यांनी सांगितलं, परंतु आमचं सरकार आलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री झाले, देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मी पाठपुरावा केल्यानंतर त्याला मान्यता मिळाली। फक्त भूमिगतच्या ऐवजी एलिव्हेटेड मेट्रो झाली। परंतु अभिमानानं सांगावंसं वाटतं की आता साधारणतः एक महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 25 डिसेंबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे, कारण ठेकेदार जी काही फिनिशिंग आहे ती 10 ते 12 दिवसामध्ये कंप्लीट करणार आणि साधारणतः त्यानंतर सुरक्षा यंत्रणेची सगळी पाहणी होईल आणि पाहणी झाल्यानंतर एक 15 ते 20 डिसेंबरपर्यंत आम्हाला याची माहिती मिळाल्यानंतर की हे वापरण्याला योग्य आहे हे स्टेशन, त्यानंतर आम्ही ह्या मेट्रोला सुरुवात करणार आहोत। कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ घेऊ आणि वेळ घेतल्यानंतर निश्चितपणे पुढल्या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 25 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान ही काशीगाव ते दहिसर ही मेट्रो आम्ही चालू करणार आहोत। पुढे काशीगावपासून जे सुभाषचंद्र बोस मैदान आहे त्या मेट्रोला थोडासा 1 वर्षाचा कालावधी लागणार। डिसेंबर 2026 त्याला डेडलाईन दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्या डोंगरी कारशेड साधारण रद्द करण्याचा मानस MMRDचा असल्या कारणानं सुभाषचंद्र बोस मैदानापासून वसई विरारपर्यंत ही आम्ही त्यानंतर 6 महिन्यामध्ये मेट्रो चालू करणार आहोत। म्हणजे वसई विरारला सुद्धा 1.5 वर्षानंतर चालू होणार आहे। सुभाषचंद्र बोस मैदानापासून त्यांना कनेक्टिव्हिटी मिळणार, परंतु मीरा भाईंदर शहरातल्या जनतेच्या दृष्टिकोनातनं जे आम्ही वचन दिलं होतं महायुती सरकारनं आणि ह्या परिसराचा स्थानिक आमदार म्हणून ते वचन पूर्ण आज आम्ही करतो याचा अभिमान आहे। कारण पुढल्या महिन्याभरामध्ये म्हणजे ह्याच वर्षाच्या अखेरीस आम्ही काशीगाव ते दहिसर ही मेट्रो चालू करणार आहोत आणि त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दहिसरपासून कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याकारणानं फार मोठा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न आता निकाली निघणार आहे। मीरा भाईंदरकरांबरोबर वसई विरारकरांनाही एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे। तो जो रूट असेल तो कसा असेल आणि किती वर्षापर्यंत तो होणार आहे, जो थेट भाईंदरला कनेक्ट होईल? साधारणतः 1.5 वर्षामध्ये म्हणजे 1 वर्ष लागेल सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत, काशीगाव ते सुभाषचंद्र बोस मैदाना पासून साधारणतः 3 वर्षाच्या कालावधीमध्ये वसई विरारची मेट्रो होईल आणि मला खात्री आहे की साधारणतः 2029-30 पर्यंत हा सगळा प्रकल्प जो आहे तो पूर्ण करण्याचा मानस महायुती सरकारचा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे कनेक्टिव्हिटी आहे, एका बाजूला कोस्टल रोड, दुसऱ्या बाजूला वाढवणचं बंदर, तिसऱ्या बाजूला गायमुख आणि बोरिवलीचं टनल, त्यामुळे कनेक्टिव्हिटी जी आहे ठाणे जिल्ह्यामध्ये एक दुसऱ्या शहरांना जोडणारी ती फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा जो त्रास आहे फार मोठ्या प्रमाणात आणि वेळेची बचत आहे ही ह्या जनतेची फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। नक्कीच सर, आणखीन एक दुसरं एक राजकारणावर बातमी आहे की अमित शहांची भेट झालेली आहे एकनाथ शिंदेंची आणि एकनाथ शिंदे खास तुमच्या आहेत, काय वार्ता झाली, काय कळलंय का तुम्हाला? नाही, ते शेवटी 3 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जाणार होते, अमित भाई शहांना भेटून बिहारच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करणार होते। कारण बिहारला एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस प्रचाराला गेले होते, ज्या ठिकाणी ते प्रचाराला गेले त्या सगळ्या जागा ह्या निवडून आलेल्या आहे। अमित भाईंनी पण एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे, कारण हे महायुतीचं सरकार आहे। महायुतीच्या सरकारमध्ये प्रत्येकाचा, कोणाचा सिंहाचा वाटा असतो, कोणाचा खारीचा वाटा असतो, आमचा खारीचा वाटा असं समजू आम्ही आणि त्यामुळे हा विजय हा महायुतीचा NDAचा विजय आहे आणि त्यामुळे अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते। पण काही लोक त्याचं राजकारण करत आहे, राजकारण ज्यांना करायचं त्यांना करू द्या। एकनाथ शिंदे साहेब एवढे काही छोटे नेते नाही आहेत गल्लीबोळातले की महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोणी नगरसेवक पळवले किंवा काही कार्यकर्ते पळवले म्हणून अमित भाईंना त्यांची तक्रार करणार, ते तर ठीक आहे, अनौपचारिक चर्चा काही होत राहतात, परंतु फक्त NDAचं आणि प्रामुख्याने NDAचे प्रमुख म्हणून अमित भाई शहा एक फार मोठे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं मंत्र्याची कुठेतरी एक तर नाराजी आहे, कारण की भाजप दाबण्याचा प्रयत्न करते आहे शिवसेनेला। नाही बघा, थोडा एक घर आणि एक कुटुंब असताना सुद्धा थोड्या फार प्रमाणात
पेल्यातली वादळही येत असतात. परवा पेल्यातलं एक वादळ आलं आणि निघून पण गेलं. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. बघा, आजही सकाळपासून आम्ही दौरा करतोय, रस्त्यावर उतरलोय, लोकांना खुशखबर देतोय, मीरा भाईंदर शहराच्या जनतेला खुशखबर देतोय, वसई विरारच्या जनतेला, ठाण्याच्या जनतेला खुशखबर देतोय की आम्ही पुढल्या महिन्यामध्ये या सगळे जे प्रकल्प आहे महायुती सरकारचे ते सुरुवात करतोय. नक्कीच. मग आता काय वाटतं, एकूण निवडणुकांचं जे चित्र बघता काय वाटेल? आता मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे, ठाणे महानगरपालिका महत्त्वाची आहे, या संपूर्ण 100% सगळ्या निवडणुका आमच्या दृष्टीनं सरपंच पदाच्या निवडणुका सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि पंचायत समितींच्या ह्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार. भाजपाचे पण अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या गळाला लागलेले आहेत. सध्या आता अमित शहांबरोबर बातचीत झाल्याच्या नंतर काय आदेश आहे? आता आदेश तर काही नाही. परवाच ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झाली त्याच वेळेस हा निर्णय झाला की एक दुसऱ्याचे पदाधिकारी किंवा नगरसेवक आपल्या पक्षामध्ये घेण्यापेक्षा दुसऱ्या पक्षातले जे नाराज लोक आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्यायला हवं. त्यामुळे आमच्या समविचारी जे पक्ष आहे किंवा महायुतीचे जे पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे नगरसेवक नगरसेविका घेण्यापेक्षा दुसऱ्या पक्षातले जर काही नेते किंवा कार्यकर्ते असेल तर त्यांना आमच्या पक्षात घेऊन त्यांना ताकद देऊ, आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची सुद्धा मान सन्मान ठेवला पाहिजे ह्या मताचे हे दोन्ही नेते आहेत आणि तसा निर्णय झालेला आहे. नक्कीच होतं. प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे की शिवसेना आणि भाजपा यांची जी आहे ही युती महत्त्वपूर्ण झालेली आहे आणि आता अमित शहांबरोबर भेटीदरम्यान आता काहीही गिले शिकवे राहिलेले नाहीत. मात्र वसई विरारकर आणि मीरा भाईंदरकरांना एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे मेट्रो स्टेशनचं काम आता पूर्णत्वास येईल. 2 वर्षामध्ये वसई विरार मेट्रो स्टेशन पूर्ण होणार आहे. तर या वर्षामध्ये काशीगाव ते दहिसर मेट्रो स्टेशनचं काम पूर्ण होईल. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.